नमस्कार मंडळी, मी कमल आहे. कमल आहे किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पनीर 65 बनवलेलं आहे. हे पनीर पण आपण घरीच बनवलेले, त्याची रेसिपी टाकलेली आहे. त्याची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या खाली लिंक देते, तुम्ही बघू शकता. परत जे टोमॅटो केचप आपण मी आता प्लेटमध्ये दाखवलेले, आपण याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये वापरलेले, ते पण आपण घरीच बनवलेले आहे. कमल आहे किचन रेसिपीचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपण घरच्या घरी साहित्यांपासून कशा छान छान वस्तू बनवतो, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर मग आजची रेसिपी जी मी तयार करून घेतलेली, पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पनीर 65 ची रेसिपी मी कशी बनवली, चला मग आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी हे बघा, पनीर घेतलंय. हे पनीर आपण घरीच बनवलेले आहे. एकदम सॉफ्ट असं पनीर आहे. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, काढून मी पाण्यामध्ये ठेवलं थोड्या वेळ. आता ते वरती काढून घेतले. पनीर 250 ग्राम पनीर घेतलेले. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे. चना डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेले आहे. हे आपण तांदूळ असताना तांदळाचे पीठ घेतलेले आहे. 1 चम्मच एवढं दही घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे. आणि आपले काही मसाले, बेसिक मसाले, आता मी एक एक तुम्हाला सांगते आपल्याला काय काय टाकून घ्यायचंय. आता सर्वात आधी मी इथे आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं एवढं मीठ टाकून घ्यायचंय. त्याच्यात आपण 1 चम्मच एवढी ही दही टाकून घेतली. जे तांदूळचं पीठ घेतलेलं आहे ना, ते टाकून घेतलं. बेसन पीठ टाकून घेतलं. कॉर्नफ्लॉवर ते पण टाकून घेतलं. थोडंसं 1.5 चमचा टाकलंय मी. त्याच्यानंतर इथं भाजलेली जिरा पावडर टाकली. त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर, त्याच्यानंतर धना पावडर. ही मी घरीच बनवलेली आहे. याची पण रेसिपी मी तुम्हाला लवकरच अपलोड करते. ही घरी कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला पूर्ण रेसिपीमध्ये दाखवलेली. थोडी हळद टाकून घेतली, थोडी तिखट मिरची टाकून घेतली, लाल मिरची. आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचंय. सर्व व्यवस्थित आपले पनीरचे पीसला कोटिंग करून घेतली. आता आपण ते तळून घेऊ. तेल ठेवलं. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालंय. एक एक आपण तेलामध्ये सोडून घेऊ. गॅस कमीच ठेवलेला आहे. थोडंसं आपल्याला कलर बदलू द्यायचा आहे, त्याला कमीच गॅसवरती तळायचे. छान असं मस्त झाले. आता गॅस थोडंसं जोरात केलाय मी. उलटून घेतल्यानंतर ते असे पलटी मारल्यानंतर मी गॅस थोडा जोरात केला. म्हणजे जवळजवळ 2 मिनिटं लागतं आपल्याला ते तेलात ना तळून घ्यायला. हलकसा असा कलर बदलला आहे त्याचा. आता ते काढून घेऊ आपण. आता उरलेले जे पनीरचे पीस आहे ना, ते पण आपण टाकून घेऊ तेलामध्ये. आता गॅस कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवर टाकायचे म्हणजे डायरेक्ट ते वरून जळतील आणि आतून ते तसेच राहतील. कोटिंग वरचं असं खूपच असं काळं पडून जाईल. त्याच्यामुळं आपल्याला पलटी मारून घेऊ असतो. पलटी केल्यानंतरच आपल्याला गॅस जोरात करायचे. आतापर्यंत गॅस कमीच होता, आता गॅस जोरात केला. आता आपल्याला ते पलटी करून घ्यायची. आता बघा कसा कलर दिसतो. आणि आता गॅस जोरात केला. थोडंसं असं त्याचा लगेच कलर बदलेल. हे कच्चे आणि हे झालेले बघा, कलर लगेच आपल्याला कळतो बघा. छान मस्त असा कलर बदलला आहे. आता ते पण आपण काढून घेऊ. हॉटेलमध्ये ते पनीरचे पीस असे मोठे दाखवतात, पण मी असे छोटे पद्धतीने बनवून घेतलेले. ग्रेव्ही बनवणार आहे, त्याच्यामध्ये जे आपण वापरणार आहोत
हिरवी मिरची आणि ही पण लाल कलरची शिमला मिरची, हिरवी कलरची शिमला मिरची आणि कांदा. हे मी ग्रेव्हीमध्ये टाकायच्या पहिले मी थोडंसं तेलात इथून तळून घेते. असं तळून घेतलं. गॅस आता बंद करते आणि काढून घेते. तळून का घेतलंय मी की असं खाताना असं कचकच नाही लागणार, खूप छान असं चवीला लागतं आणि ते खाल्ल्या पण जातं. त्याच्यामुळे मी हे तळून घेतले. एकदम असं मऊ झालं बघा, कांदा पण मऊ झाला आणि आपली ही मिरची घेतलेली आहे ना, हे तुम्हाला दाखवते, एकदम मऊ झाली. जे तेल होतं आपण तळलेलं ते बाकीचं ओतून घेतलं, थोडं तेल ठेवलं, तीच कढई घेतली मी. आता आपण ग्रेव्ही बनवू. ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला त्या तेलामध्ये थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली मी. ती मी विकत आणत नाही, घरीच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच दळते आणि मगच वापरते. मी करून फ्रीजमध्ये पण ठेवत नाही, कारण की फ्रीजमध्ये ठेवून ठेवून वस्तू मला वापरायला मला स्वतःलाच आवडत नाही. 4 छोट्या अशा हिरव्या मिरच्या त्या पण टाकून घेतल्या मी. हलकंसं असं थोडंसं मिरच्या पण आपण तळून घेऊ त्याच्यामध्ये. गॅस कमीच ठेवलेला आहे, कारण की आपण आलं लसूण टाकलेलं आहे ना, पेस्ट आपली जळायला नको. आता एक एक आपण मसाले टाकू त्याच्यामध्ये. थोडीशी मी मिरची पावडर टाकून घेतली. आपली रेड चिली फ्लेक्स टाकून घेतली. थोडी नॉर्मल धना पावडर टाकून घेतली. थोडीशी आपण जिरा पावडर पण टाकून घेतली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण हे टोमॅटो केचप घरीच बनवलेलं आहे. तुम्ही याचा पण व्हिडिओ बघू शकता. खूप असं छान टेस्टी असं झालेलं आहे. आता जवळजवळ 3 चम्मच नॉर्मल रोजचं वापरण्यातला चम्मच 3 चम्मच एवढं मी टाकून घेतलेलं टोमॅटो केचप. थोडंसं असं किंचित 1 चम्मच एवढं पाणी टाकलं. गॅस आता थोडंसं जोरात केला. आपण जे कांदा, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची तेलात म्हणजे तळून घेतली, ती पण त्याच्यामध्ये टाकून घेतले. तळल्या गेलेली पूर्ण, पण थोडंसं जर कच्चापणा असेल तर ती पण याच्यामध्ये व्यवस्थित शिजलं जाईल. आपली जे पनीरचे पीस आपण कोटिंग करून तळून घेतले ते सर्व टाकून घेतले त्याच्यामध्ये. मस्त ते आपलं पनीर 65 तयार झाले. आता गॅस बंद करते. आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊ. आजची पनीर 65ची रेसिपी आपली ही पूर्ण झाली. या पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी बनवून बघा. पनीर घरी बनवलं, जे आपण ही चटणी टोमॅटो केचप हे पण आपण घरीच बनवलेले, घरच्या साहित्यांपासून छान असे आपण घरीच बनवलेली. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.